सोलापूर जिल्हा युवासेना संपर्क प्रमुख व शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करून हल्ला केला। ही घटना शुक्रवारी दुपारी 2च्या सुमारास शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर घडली। घटनेनंतर हल्लेखोर मिरज रेल्वे गेटच्या दिशेने पळून गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। सागर पाटील हे शुक्रवारी दुपारी 1:30च्या सुमारास त्यांच्या MH45 AU 1929 या कारमधून मिरज रेल्वे गेट शेजारील शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयात गेले होते। त्यावेळी गाडी कार्यालयासमोर उभी करून कार्यालयात गेले। दरम्यान अज्ञात 24 ते 25 वर्षीय तरुणाने त्यांच्या गाडीच्या पाठीमागील काचेवर दगडफेक करून मिरज रेल्वे गेटच्या दिशेने पळून गेला। काचेवर दगड मारल्यानंतर गाडीचा सायरन वाजू लागल्याने सागर पाटील यांनी बाहेर येऊन पाहिले असता एका महिलेने त्यांना एक मुलगा गाडीवर दगड फेकून पळून गेल्याचे सांगितले। सागर पाटील यांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता तोंडाला मास्क लावलेला तरुण पळून जाताना दिसून आला। दरम्यान सागर पाटील यांनी त्या तरुणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे दिले आहे। रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले।